म्हणजे उत्तरोत्तर म्हणजे आता नंतर यानंतर पुढच्या कल्पात यानंतर निरंतर सुखी व्हावेत, ही ज्ञानोबरायांची जशी कळकळ आहे, या कळकळीच्या पोटी त्यांनी हा विचारसागर रस नावाचा ग्रंथ सांगितला आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेत प्रवेश करून घेत आहे. आणि त्याच्यासाठी आपण जिवंत आहोत, आपले श्वासोश्वास चालू आहेत, पेलवाराच्या भाट्याप्रमाणे गरजून सार्थक आहे. कारण आजही आपण गेले 2 महिने या ग्रंथाचा आरंभ केला, तर त्याच्या आरंभामध्ये प्रथम अनुबंधाचा विचार संक्षेपाने प्रथम तरंगात सांगितला, विस्ताराने दुसऱ्या तरंगात सांगितला आणि तिसऱ्या तरंगात हा जो गुरु शिष्य संवाद आहे त्या संवादासाठी गुरूंची लक्षणं प्रतिपादन करणारा आणि शिष्याची लक्षणं प्रतिपादन करणारा असा तिसरा तरंग सांगितला. आणि चौथ्या तरंगामध्ये पासून खऱ्या अर्थाने हा सगळा विचारसागर म्हणजे चौथा, 5वा आणि 6वा तरंग करून काढलेलं सार आहे. आणि खरं वेदांत आरंभ होतो तो आजपासून होत आहे. तुम्ही म्हणाल की मग 2 महिन्यात काय झाले? 2 महिन्यामध्ये मंडपाचे खांब वगैरे रोवणं, त्याला दोऱ्या बांधणं, काही सर्व तयारी झाल्यानंतर आता मंडप शेकारण्याला सुरुवात झालेली, म्हणजे मंडप त्याच्यावर घालण्याला हे आरंभ केलेला आहे. म्हणून हा चौथा, ज्याला शास्त्रारंभ म्हणतात, शंसनात शास्त्र म्हणजे जे आपल्याला कल्याणाचा उपदेश करतं त्याला शास्त्र म्हणतात. आणि त्याचा आरंभ होता नाही. आपण बुद्धी दिली त्याची काहीशी नाश नाही, की परमात्म्याने आपल्याला ही बुद्धी जी आहे ती सात्विक बुद्धी अजून अशीच ठेवून सत्वात संजायते ज्ञान, ज्ञानासाठी सत्वगुण लागतो, ज्ञानासाठी आरोग्यासाठी एकाग्रता लागते, ज्ञानासाठी बुद्धिमान जास्त असता कामा नाही. तर या सर्व गोष्टी भगवंताने आपल्याला दिल्या, प्रदान केल्या आणि आपल्याकडून सेवा करून घेत आहे. याचा शक्ती किंवा सिद्धांत, ते सिद्धांत आपल्याला आपले जे कल्याणाला कारण होणार आहेत त्या सिद्धांताचं आता ह्या शास्त्रारंभापासून सुरू होत आहे. आणि म्हणून हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. भगवान परमात्म्याने कृपे सिद्धी जावो. आपल्याला ही जी भावना आज आहे हीच भावना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहावी, ही भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो, नारायणा आता मज आयशे करी तुझे पाये चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. आणि आपल्याला हे पण कळलं का तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यापेक्षा मोठा जगामध्ये कोणताही लाभ असू शकत नाही. भले आपल्या भौतिक किंवा देहनिर्वाहाच्या जीवनात अनेक प्रकारचे प्रतिबंध सहन करून आपण हे चिंतन करत असलो तरी ते प्रतिबंध सुद्धा आपल्याला वाटत नाही. त्याच्या की आपल्याला जेवण काय करतो, आपल्याला राहायला कसे स्थान आहे, किंवा आपल्याला या परप्रांतात राहावं लागत आहे, या सगळ्या गोष्टी आपण विसरून याचा आनंद आपण घेत आहोत की मला जे प्राप्त होणार आहेत तर ते यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. सुरुवातीला विषयासारखं आहे पण याचा परिणाम होणार आहे. आणि त्या आशेने लालायित होऊन आपण माऊलींच्या चरणाजवळ हे वेदांताचे धडे गिरवण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. म्हणून या ठिकाणी हे भाग्य कोणालाही वाट्याला येत नाही, सर्वांच्या वाट्याला येत नाही, हे आपण उघडत पाहतो. आणि ही बुद्धी पण मनुष्याची कायम सर्व कालामध्ये टिकत नाही. पण आपली बुद्धी आत्तापर्यंत टिकून आहे, तेव्हा त्याला आणखी खतपाणी घालण्याचं, की त्याला पुष्ट करण्याचं, तिचं पोषण करण्याचं कार्य हा ग्रंथ करीत आहे. आणि तो ग्रंथ आजपासून चौथा तरंग आरंभ होत आहे. तेव्हा त्याची पार्श्वभूमी आपण काल पाहिली की शुभ संतती नावाचा राजा आहे. त्या राजाला 3 मुलं आहेत. एकाचं नाव तत्वदृष्टी, दुसरा अदृष्टी आणि तिसरा तर्कदृष्टी. तर एकासारखं एक नव्हतं, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत. एक तत्वदृष्टीसारखे आहेत, ते उत्तम अधिकारी आहेत. अदृष्टी हा मध्यम अधिकारी आहे आणि तर्कदृष्टी हा कनिष्ठ अधिकारी आहे. तर यामध्ये उत्तम अधिकाऱ्याला जो काही शास्त्राचा उपदेश केला जातो त्या उत्तम अधिकाऱ्याला केलेला उपदेश म्हणजे हा चौथा तरंग आहे. त्याच्यामध्ये त्या राजाला संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगावी लागली. वरवर पाहताना
जरी तो राजा असला तरीसुद्धा आणि सर्व सत्ताधीश असला तरी आपल्या जीवनामध्ये त्याला सुख किंवा शांती याचा लाभ खऱ्या अर्थाने होत नाही, आणि झाला तरी दुःखाची लयरूप निवृत्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होते, तीही तत्कालिकच होते. आणि अंतरंगातून मागणी तर आहे शाश्वत सुखाची, दुःख संबंध रहित सुखाची, आणि ती मागणी पूर्ण ह्या संसारामध्ये होऊ शकत नाही अशी त्याला स्वतःच पूर्वपुण्याईनं जाण झाली. म्हणून त्याने विचार केला की आपण हा संसाराचा परित्याग करून जे वनामध्ये जाऊ आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू. म्हणून त्याने परंतु आपण निघून गेल्यानंतर आपले असणारे 3 पुत्र यांची संपत्तीसाठी पाठीमागं परस्परामध्ये काही वाद किंवा कलह निर्माण होतील, तेव्हा गृहस्थाचं कर्तव्य म्हणून त्यांना त्यांच्या संपत्तीचा विभाग करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्याने आपल्या 3ही मुलांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या संसारामध्ये सुख नाही, तेव्हा मी ह्या संसाराचा परित्याग करणार आहे आणि तुम्हाला ह्या राज्याची विभागणी करून देणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी 3 भावांनी विचार केला की जर आपल्या वडिलांना राज्यपद असून ह्या सिंहासनामध्ये त्यांना सुख प्राप्त होत नाही आणि त्याच राज्याचा विभाग आपल्याला करून देतात, यांना काय वडील म्हणावं का असं त्याला वाटलं. म्हणून आपल्याला हे नको, कारण ह्या संसारामध्ये असणारी परिच्छिन्नता, पारतंत्र्य, अनित्यता, ही प्रतिकूलता ही जीवाला नेहमी दुःख देत राहणार. बाहेरून ह्या संसारातलं सुख हे पंडुरोगासारखं आहे. आमच्या आयुर्वेदामध्ये पंडुरोगासारखं आहे. माऊलीनं पण उदाहरण दिले, पंडुरोगाची पुष्टी ऐसे दिसे. पंडुरोगामध्ये असं की त्या मनुष्य एकदम जाडजूड होतो, वर त्याचं शरीर फुगतं आणि आतमध्ये मात्र त्याला चहाचा घोट घेतला तरी दम लागतो, त्याला इतकं सुद्धा सामर्थ्य त्या शरीरात नसतं. तसं हे दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते, दुःखाने सुखाचं पांघरून घातलंय आणि या संपूर्ण जगताचे किंवा माणसांची ही एक प्रकाराने दुःखच हे त्यांना भोगावं लागत आहे. अशी जर स्थिती असेल तर आपणच वडिलांना ज्यावेळेला वैराग्य होतं, वास्तविक काय आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, पित्याची आज्ञा पालन केली पाहिजे, परंतु न म्हणावे तैसे गुरुचे वचन. जर जेणे नारायण अंतरेते, जर भगवंताची आपल्यापासून दुरावा निर्माण होत असेल तर ते गुरूंचं वचनसुद्धा ऐकू नये किंवा माता पिता यांचंही वचन ऐकू नये. त्यांनी सांगितलं, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू जनके केली, राज्यमाता निंदू भरते केली. भरताने कैकेयीचं ऐकलं नाही आणि प्रल्हादाने हिरण्यकश्यपूचं ऐकलं नाही, पण त्यांनी काय केलं, जेणे नारायणे घडी अंतराय होका माय बाप त्याजाविती. जर भगवंताचा अंतराय होत असेल तर आईवडिलांचा देखील त्याग करावा असं सांगितलं. आणि श्रुतिवचन आहे, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या वेळेला आपल्याला वैराग्य निर्माण होईल की ऐहिकेचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. आपल्याला हे इहलोकातले किंवा परलोकातले कितीही भोग प्राप्त झाले तरी ते भोगावेत असे अंतःकरणात जर इच्छेचा उद्भवच होत नसेल तर याचा अर्थ आपलं वैराग्य जे आहे त्याला अनुकूल असणारं वैराग्य आपल्याला निर्माण झालेलं आहे. आणि त्यावेळेला यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये विरक्ती उत्पन्न होईल, त्या विरक्ती उत्पन्न झाले आणि त्याच क्षणी आपण झोप घेऊ नये, कारण मग विरक्तीचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. म्हणून तदहरेव त्याच क्षणी त्यांनी प्रव्रजेत म्हणजे संग म्हणजे विधीपूर्वक संन्यास घ्यावा आणि संन्यास श्रवणम करूयात. आणि संन्यास घेऊन त्याने काय करावं, श्रवण करावं. तर मग आपण आता जाऊ. पण असं सांगतात की हा प्रांत जो आहे प्रांताचा हे प्राप्त करण्याची एक पद्धत आहे. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं त्यांनी त्यांना प्रश्न केले पाहिजे, सेवा केली पाहिजे, त्यांना दंडवत केला पाहिजे, तर आपण हे करू आणि त्याग करू. म्हणून त्यांनी सर्वस्वंग परित्याग केला आणि तिघेही वडिलांनाही न विचारता त्यांनी घरदाराचा
त्याग करून गेले. त्यांना कर्मधर्म संयोगाने पूर्वपुण्याने एका महान श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशी हे कथानक सांगितलं, म्हणजे कल्पित कथा आहे. हे कुठले तुम्ही म्हणा कोणत्या पुराणात आली, कोणत्याही पुराणात नाही, हे आत्मपुराण आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचं आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी कधीकधी काही उपपत्ती किंवा दृष्टांत देण्याची सगळ्या शास्त्रकारांची पद्धत आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी कल्पित कथानक आपल्याला सांगितलं आणि ते गुरूंच्या जवळ गेले पूर्वपुण्याईने. आणि कारण पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळाशी आली, परमानंदो आजी मानसी, भेटी झाली या संतांशी. त्याप्रमाणे त्यांना सद्गुरू भेटले, त्यांची काही सेवाई केली. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेले आहात. तेव्हा त्यांनी अग्रजा भ्राता पितृ समान, आपला मोठा भाऊ पित्याप्रमाणे असतो म्हणून त्या भावाला सांगितलं की तूच आमचं आपल्या तिघांचं हे प्रतिनिधित्व करून आपण कशासाठी आलो हे कथन कर. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्याकडं कशासाठी आलो हे सांगत असताना आम्हाला आमच्या अंतःकरणात काही संशय आहेत आणि आम्हाला इच्छा मात्र परमानंदाच्या प्राप्तीची आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे. हे पाहिल्याबरोबर अशा प्रकारचे अधिकारी साधक गुरूंनाही मिळणं कठीण आहे. म्हणून त्यांना फार आनंद झाला आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थाने राज्य त्याग केला हे चांगलं झालं. तुम्ही या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती करा आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करता. याचा अर्थ असा कोण आहे, फक्त मोक्षच आहे आणि त्या मोक्षाची इच्छा करता. याचा अर्थ तुम्ही मुमुक्ष आहात, म्हणजे तुम्ही आता ह्या ब्रह्मविद्येचे अधिकारी झाले आहात. म्हणून त्यांना गुरूंनाही आनंद झाला आणि त्यांनाही असं वाटलं की आपण जे काही सर्वसंग परित्याग केला आणि ह्या श्रीगुरूंच्या चरणकमलाजवळ उपस्थित झालो ही चांगलीच गोष्ट झाली असं त्यांना वाटलं. त्यांच्या अंतःकरणात एक आत्मविश्वास किंवा भरोसा निर्माण झाला की आता आपला ह्या संसार सागरातून उद्धार होऊ शकतो, योगायोग जुळून आलेले आहेत असं त्यांना वाटलं. आणि मग तत्वदृष्टीनं प्रथम त्या ठिकाणी आत्मज्ञानासंबंधाने पहिल्यांदा प्रश्न करायला आरंभ केला. आता शास्त्रारंभ झाला. आता हा शास्त्रारंभ काल आपलं झालं होतं तरी सगळे महानुभाव उपस्थित नव्हते म्हणून आपण त्याची आवृत्ती केली पुन्हा थोडक्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आता शास्त्रारंभ आपण पाहू. इथून पुढे शास्त्राचा आरंभ झाला आहे. साधारण मुमुक्षुस नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपत्तिक विवेचन पुढील सद्गुरू शिष्य संवादात आहे, म्हणून चांगले लक्ष देऊन वाचले पाहिजे. आता ते पहिल्यांदा हे वाक्य शेवटी लिहिलं त्यांनी, चांगले लक्ष देऊन ऐकले पाहिजे. तर आपण प्रथम घ्यायचं की आता पुढं जे सांगणार आहे तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, पण परी प्रौढी न बोले होजी. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. निश्चलदास म्हणतात तुम्हाला प्रेमाने ही गोष्ट आम्ही म्हटलं, तुम्ही आज समजू नका की हे फार मोठे कोणीतरी थोर आहेत, यांच्यात तर अजून यांचा ज्येष्ठ कनिष्ठ भाव गेला नाही आणि मोठे मोठे गुरुपदावर बोलायला लागले असं काही समजू नका असं सांगतात. ही प्रेमाने केलेली विनवणी आहे. काय विनवणी आहे तर सांगतात की आता यापुढं तुम्ही का म्हणून लक्ष देऊन ऐका म्हणता, तर इथून पुढं हा शास्त्र आरंभ सुरू होत आहे. आणि ह्या शास्त्रारंभामध्ये काय कसा शास्त्रारंभ होत असतो तर साधारणपणे मुमुक्षूंना ज्या शंका येतात त्या शंका इथं घेतलेल्या आहे. कोणालाही कोणत्या शंका आल्या तर त्या शंकाचं निवारण नाही. मुमुक्ष होऊन आला असाल तर तुम्हाला ज्या शंका येतात सगळ्या शंका तुम्हाला कुठलेही श्रम करायचे नाही. फार झालं शंका कधी येतील, ह्या शंका मांडल्यावर येतील आणि उत्तरं कधी समजतील, उत्तरं सांगितल्यावर समजतील. काही असो पण तुम्ही मुमुक्ष आहात ना, तर मुमुक्षच्या शंका आणि समाधान या शास्त्रामध्ये केलेलं आहे, ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि हे करताना तुम्हाला काही रुक्षता काठिण्य वाटू नये म्हणून सोपपत्ती विवेचन म्हणजे विवरण
त्याचा विस्तारपूर्वक त्याचं कथन हे आम्ही कसं केलेलं आहे, सोपपत्तिक म्हणजे उपपत्त्या सहितम ना, उपपत्त्या सहितमच होईल ना, उपपत्तीनं युक्त. उपपत्ती याचा अर्थ ते कळण्यासाठी लागलेले दृष्टांत उदाहरणं देऊन तुम्हाला हे सांगणार आहोत. आता शिष्य बोलण्याला प्रारंभ करतो, ठीक आहे ना. तर गुरु शिष्य संवाद कसा असला पाहिजे, मुमुक्षु शिष्य आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ औदार्य पूर्ण अंतकरण असणारे श्रीगुरु यांचं जेव्हा मिलन होतं, भेट होते, त्याच्यामध्ये काय प्रकारचा संवाद असतो, त्याच्यामध्ये शिष्य कसा बोलतो हे आता सांगतात. शिष्य म्हणतो, हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधान आणि सर्वज्ञ आहात. आम्ही परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्ममरण दुःखरूप जो संसार त्याचा नाश व्हावा अशी 2 प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलेलो आहोत. आम्ही आपल्याला शरण कशासाठी आलो की त्याचं कारण सांगतात की पहिल्यांदा आम्हाला असं जाणवलं की आपण कृपानिधान आहात. कृपानिधान या शब्दाचा अर्थ आहे, कृपा शब्दामध्ये हा उत्पन्न झालेला आहे कुपू रक्षणे. कुपू ह्या धातूचा अर्थ आहे की आपलं रक्षण करणं. कशापासून रक्षण करणं, तर अज्ञानापासून रक्षण करणं, संसार बंधापासून, संसार दुःखापासून रक्षण करणं. किंबहुना हे करण्यासाठीच आम्ही वैकुंठवासी आलो. याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग. अशा प्रकारचं तुमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. म्हणजे गुरु कसे आहेत, कृपेचे निधान म्हणजे आपलं संरक्षण करण्याचं. समजा गुरूंच्या जवळ 2च उदाहरणं असली आणि त्या उदाहरणातून एखाद्याचं समाधान झालं नाही, तर त्याला त्या उपपत्ती न कळल्यामुळं त्याला सिद्धांत पण कळणार नाही. मग अशा वेळेला आमच्याजवळ ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत सांगितले. एका सिद्धांतासाठी उत्तरोत्तर चढते आणि काही दृष्टांत ज्यांना शास्त्रसंस्कार नाही किंवा व्यवहारातली ते एखादा प्रांत माहीत नाही, त्याच्यासाठी नवीन दृष्टांत. अशा प्रकारच्या अनेक उपपत्ती सांगून या ठिकाणी या उपपत्तीची खाण आहे. कृपानिधान म्हणजे शिष्याच्या दुःखाचा परिहार व्हावा आणि त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्याजवळ एकच युक्ती नाही तर नाना युक्ती आहेत. त्याचं ते जणू काही निधान म्हणजे खाण भांडार अशा प्रकारचं आहे. असे कृपानिधान आपण आहात. आणि पुन्हा दुसरं सांगतात, सर्वज्ञ आहात. आपण काय आहे, सर्वज्ञ पण आहात. म्हणजे आपल्या सामर्थ्याचा आम्हाला परिचय झाला आणि तो असा झाला की आपण सर्वज्ञ आहात. तुम्ही म्हणणार सर्वज्ञ म्हणजे काय, की आमच्या चित्तात काय चाललंय त्यांनी ओळखलं पाहिजे, अरे ते कळलं पाहिजे. हे सर्वज्ञच नाही. सर्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, ज्ञान आहे. म्हणून सर्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. सर्वम यद, सर्व जे आहे ते कोण आहे, आत्माच आहे. आणि सर्वत्र व्याप आत्म्याची अनुभूती तुम्ही घेतलेली असल्यामुळं तुम्ही आत्मज्ञ, ब्रह्मज्ञ, सर्वज्ञ आहात. कारण गुरु जरी असले तर आपल्या मनात काय चाललं हे ओळखू शकत नाही, कारण ते त्यांची उपाधी आहे. अंतकरण आहे. अंतकरण प्रत्येकाचं भिन्न आहे. तुमचं अंतकरण हे ब्रह्मज्ञानाच्या प्रांतात. एखाद्याने तपस्या केली तर त्याला दुसऱ्याच्या मनातलं कळू शकतं, पण तो सिद्धीचा प्रभाव आहे. तो प्रभाव ब्रह्मज्ञानाला काही उपयोगी नाही. चांगदेव किती शिष्य, हजारो शिष्य बरोबर घेऊन आले की नाही इकडे भेटायला, तर त्यांना चांगदेव काय सर्वज्ञ नव्हते काय, त्यांनी प्रेत उठवत होते असं. तर त्यांना काय सर्व शास्त्र त्यांच्या कंठात होते आणि सर्व सिद्धी त्यांच्याजवळ लोटांगण घालत होत्या. म्हणून चांगदेव सर्वज्ञ नव्हते. ज्ञानोबाराय सर्वज्ञ होते, ब्रह्मज्ञ होते. म्हणून त्या आपल्या सर्वज्ञतेचा परित्याग करून ह्या सर्वज्ञतेसाठी त्यांना चांगदेव 65 ऐकावी लागली, मुक्ताबाईंचा अनुग्रह घ्यावा लागला. म्हणून तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्ही कृपाघन अशा प्रकार कृपेचे निधान आहात. आणि आम्ही कशासाठी आलेलो आहे आपल्याजवळ, तर आम्हालाही हा परमानंद प्राप्त व्हावा. परम आनंद म्हणजे ज्या आनंदात समान दुसरा आनंद नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तरी कोणीच नाही. त्याला म्हणतात अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार म्हणजे त्याच्यासारखा तोच असतो. त्याचं उदाहरण आपण झाले, आपण एखाद्या महापुरुषाचं चरित्र सांगताना काय म्हणतो, अनन्वय अलंकारामध्ये झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परी या सम हा. आहे की ना. राम रावणयो युद्धम
राम रावणयोरिव, राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं सांगा बरं वर्णन करून. राम रावणासारखंच झालं. तसं या ठिकाणी आम्हाला हा जो आनंद आहे त्या आनंदासारखा आनंद तोच असावा. त्या आनंदामध्ये वृद्धी नाही आणि क्षयही नाही, असा निरतिशय असणारा आनंद, स्थिर स्वरूपाचा आनंद तो आम्हाला प्राप्त व्हावा. आणि आम्हाला जन्म मरण दुःखरूप जो संसार त्याचा नाश व्हावा. काय मनुष्याला का दुसरी एक इच्छा आहे की आपल्याला जन्म मरण दुःखाचा नाश व्हावा वाटतो का संपूर्ण दुःखाचा नाश व्हावा. पण ज्या मनुष्याला काही संस्कार झाले त्याला एवढं वाटतं की हे दुःख का भोगावं लागतं, शरीराला आलो म्हणूनच भोगावं लागतं ना. एवढे तरी संस्कार त्याला झालेले आहेत अगोदर याला. कारण का की देहाची गावा काय देहाची गावा पाहे पा शरीरात पाहे पा शरीराच्या गावा दया लागी आले ती पांडवा. या शरीराला जे प्राप्त झालेलो आहोत ते कशासाठी प्राप्त झालेलो आहोत. दया लागी आले ते पांडवा हे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. पण तो कार्यार्थ आगवा सांडून या. परंतु ते कार्य सिद्ध करायचं सगळ्यांनी सोडूनच दिलं आहे की नाही. पण हा मुमुक्षु जो आहे तो म्हणतो काय कार्य आहे, तर ते कार्य असं आहे की जसं ना म्हणू नये धनंजया जियापरी, देहाची या गावा आलिया सुखदुःखाच्या सोहळिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. काय देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जियापरी. जीवनात सुखदुःख कधी भोगावे लागतात, शरीराला आलं की सुखदुःख भोगावे लागतात. दुसऱ्या तरंगात आपण पाहिलं ना, सगळ्या दुःखाचं अधिष्ठान कोण आहे, शरीर आहे. आणि त्या शरीराचाच जन्म होतो आणि त्या शरीराचंच मरण होतं. म्हणून जोपर्यंत आपण शरीराला मी किंवा शरीराला माझं असं म्हणू तोपर्यंत हे दुःख भोगावीच लागणार. म्हणून आपल्याला कोणतं दुःख पहिले गेलं पाहिजे, परत शरीराला येऊ नये आहे की नाही. म्हणजे जन्म मरण परंपरा. आणि जोपर्यंत आपण हे आत्मज्ञान होत नाही, कारण सर्वांचं कारण काय आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ते दुःख भोगाचं अधिष्ठान कोण आहे, शरीर. आणि ते शरीर प्राप्त कुठपर्यंत होणार, त्याचं मूळ कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला शरीर प्राप्त होणार. आणि शरीर प्राप्त झाले की दुःख प्राप्त होणार. त्यालाच म्हणतात संसार. संसार म्हणजे हे गाडके मडके याला संसार म्हणत नाही. संसार शब्दाचा अर्थ भाष्यकारांनी केला, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. भाष्यकार म्हणतात पुन्हा पुन्हा जन्मन आणि मरण याचं नाव आहे संसार. आणि जन्म मरणामध्ये जन्माचेही दुःख आहे आणि मरणाचंही दुःख आहे. जन्माचं आईच्या उदरामध्ये आपण जितका काळ राहतो तर तितका काळ त्याला काय आहे, मातेच्या उदर कोहरी पथोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. काय नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगिजेलं. आणि मरणाचं तर काय आहे की शास्त्रकार सांगतात की 1000 इंगळ्या एकाच वेळेला दंश केल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना मरताना होत असतात. याचा अर्थ जन्म मरणाचं दुःख आहे. आता तुम्ही म्हणा असू द्या, ते मध्ये काय जन्म आला 9 महिन्याचं दुःख आहे, प्रसूतीच्या वेदना आहे, पण त्याच्यानंतर जीवनभर काय जे आम्हाला देवाने दिलेलं आयुष्य त्याच्यात सुख आहे की नाही. मरणाचं दुःख आहे. बरं मरणाचं दुःख भोगतो तो सांगायला आलाय का नाही, कोणी आलाय का सांगायला. मरणासमयी 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख होतं बरं का, असं कोणी सांगायला येत नाही. मग आता जीवनातच आपण आहे त्या ऐहिक जीवनात विषयांचा भोग घेऊन ते लोक मिळवतात ते सुख आपणही मिळवू शकतो असं जर कोणी कल्पना करील तर ही कल्पना भ्रामक आहे. बालपण गेले नेनता तारुण्य जसे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. त्याला कोणत्याही प्रकारचं जीवनात तरी सुख आहे का, नाही. ऐकी स्वामी महाराज सांगायचे ते काय करायचे की ते म्हणे मला घर सोडायचं, लग्न करायचं नाही. मग त्यांच्या आईनं सांगितलं की तुला लग्न तर करावंच लागेल. खूप प्रयत्न केले. त्यांची आई कीर्तनकार होती
तर ते आईनं ते सांगायचे तू मला आग्रह का करते, तर ते काय ऐकेना. मग त्यांनी त्या काळात असणारे दादा महाराज सातारकर वगैरे मोठे मोठे जे महात्मे होते त्यांच्याकडे त्यांना घेऊन जायचे आणि त्यांना म्हणायचे की हा मुलगा लग्न करत नाही, यांना लग्न करायला हवा. मग ते म्हणायचे की आई तू किती भाग्यवान आहे, तुझा मुलगा जर लग्न करत नाही, ब्रह्मचारी राहायचं म्हणतो, तर तो 21 कुळांचा उद्धार करेल आईच्या आणि वडिलांचा, 42 कुळीची केली उद्धरण. त्यामुळे तुम्ही आम्हाला एवढे जर पोपटपंची सांगता तर तुमच्या मुलांची लग्न का केली, असं ते आई म्हणायची. आई विद्वान होती, विदुषी होती. मग त्यांनी ती आई काय ऐके ना. मग एक दिवस त्यांनी सांगितलं तू का माझं ऐकत नाही, तर ते म्हणे तुझं ऐकण्यासारखं काय आहे असं. तर त्याने सांगितलं मग तू लग्न का करत नाही. ते म्हणे जाऊ दे, मी तुला एकच प्रश्न विचारतो, तुझ्या जीवनामध्ये तुला संसार, तू तर लग्न केलं, तर लग्न केल्यानंतर तुला सुख मिळालं का हे मला सांग. तुला जर ह्या संसारात सुख मिळतं असं असेल तर मी आईच्या वचनावर ह्या स्वीकार करीन. तर त्या आईला विचारलं, तर आईनं सांगितलं अरे बाबा तुम्ही लहान असताना तुमचे वडील वारले आणि त्यामुळं मला तुमचं सर्व करावं लागलं. हे त्यांना मोठे जमीनदार होते, सगळे जमीन सांभाळायचे, ते गडी सांभाळायचे, तुम्हाला सांभाळायचं. हे सगळं करताना मला एक क्षणसुद्धा सवड नाही आणि कधी मला काडीचंसुद्धा सुख मिळालेलं नाही, असं ते सांगितलं. म्हणून मग ज्या संसारात तुला सुखच मिळालं नाही कधीच, किंवा लग्न करून जर तुला सुखच होत नसेल आणि ते जर ते लग्न करायला तुम्हाला प्रवृत्त करीत असशील तर मग तुला आई म्हणू का हाडळ म्हणू, असं. संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, दुःख काय राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. हां, राज्य टाकून राज्य 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडवण्या कासया योग शिविती. हे त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी लिहिलं आहे, भर्तृहरीने राज्य टाकिले, गोरक्षाच्या उपदेशावरून राज्याचा त्याग केला. त्याला अभिमान झाला की सगळा मी खरा त्यागी आहे. लोक काय आपले सटार फटार 10-5 एकरचा त्याग करतात, पण मी राज्याचा त्याग केला. आणि श्री गोरक्षा ते पुशिले, राज्य त्याग केला. आणि गोरक्षाला लाडात त्यांनी एक दिवस विचारलं की अशा प्रकारचा त्याग केलेले कोणी आहेत का आता. हां, आईशे राज्य टाकून गेले, आईशे किती एक भूपती, अशी किती लोक आहेत असं उदाहरण म्हणून सांगता येईल का. त्याला वाटलं गोरक्षनाथ म्हणतील का तुझ्यासारखा तूच आहे की नाही, आनंदमय अलंकाराने माझी स्तुती करतील असं त्याला वाटलं. परंतु त्याचं उत्तर दिलंय. मला पुढचं अर्ध चरण पाठ नाही, पण त्याच्यामध्ये मला वाटतं हा याच्यामधला स्वात्मसुखामधला किंवा आनंद लहरीमध्ये श्लोक आला नाही, हस्तामलकामध्ये आला, हस्तामलकामध्ये. तर त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी हे सगळं मराठीत वैविबद्ध केलं आहे, मूळ ग्रंथ हस्तामलक. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, भर्तृहरीने राज्य टाकिले, श्री गोरक्षा ते पुशिले, राज्य टाकून गेले आयुष्य किती एक भूपती. त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत 99 कोटी भूपती, 99 कोटी भूपती राज्य टाकून गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ भारताच्या संख्येपेक्षा सध्याच्या थोडे कमी एवढे सनातन काळापासून एवढे राज्य टाकून गेलेले आहेत. आणि इतरांची नाही गणती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तराखंडाचे अशी यांची तर गणती सुद्धा नाही. आईशे उत्तर कसं दिलंय नाथ महाराजांनी, राज्य टाकून गेले आईशे. त्यांनी विचारलं किती एक भूपती, त्याचं उत्तर दिलं आईशे कित्येक भूपती. असे कित्येक, त्यांची गणना सुद्धा करता येणार नाही. ज्यांना आशेतू हिमाचल ज्यांचं राज्य सर्वत्र पसरलं होतं तर ते सुद्धा अखंड राज्याचं वैभव टाकून गेलेले आहेत. तेव्हा ह्या आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय, जन्मात दुःख आहे का मरणात दुःख आहे का जीवनातही दुःखच आहे. तसं नसतं तर तुकोबाराय म्हटले असते का, सकळ संसाराची स्थिती काय नस आहे पाषाण फुटती, भय कापचित्ती भरला ते.
अनिक दुःखे सांगो मी किती सकळ संसाराची स्थिती म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना असा हा संसार आहे. म्हणून माणसाने बरेच लोक म्हणतात ते स्वामी महाराज म्हणायचे की त्यांच्या आई त्यांना सांगायची की तू लग्न कर तुला मुलं होऊ दे आणि मग तू त्या संसाराचा त्याग कर तर तुला मी खरा वैराग्यवान म्हणेल. असं भित्रज्ञान काय उपयोगाचं की अगोदरच लग्न करण्याच्या अगोदरच घाबरतंय. म्हणजे याचा अर्थ काय तुमच्या ठिकाणी धैर्य नाही. असं आम्ही कसं लग्न केलं आम्ही परमार्थ करीत नाही का आम्ही अशा अनेक प्रकारचे मुमुक्षुला मार्गदर्शक जास्त मिळतात उलट याच्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं काय सांगत होतं तेच गेल. स्वामी महाराजांना त्यांची आई म्हणायची तर मग ते स्वामी महाराज त्यांना म्हणायचे आई असं कधी असतं का हे जर मनुष्य एखाद्याने एनड्रीन आणून दिलं आणि ते म्हणजे ते रोगार वगैरे ते औषध आहेत ना विषारी औषधं त्याच्यावर लिहिलेलं असतं इट इज पॉयझनस टू हेल्थ. हे तुमच्या आरोग्याला कारण आहे हे तुम्हाला मृत्यू पण प्रदान करू शकतं असं लिहिलेलं असतं आहे की नाही. जे लोक आत्महत्या करतात ते औषधं घेत असतात. तर ते म्हणे आई मी तुला उद्या सांगतो. त्यांनी काय केलं ते औषध वगैरे जे फवारायचं आले ना तिथून आल्यानंतर त्यांनी नाही तिथं नाही ते दुकानात गेले आणि औषध घेऊन आले ते फवारायचं होतं. मग आल्यानंतर ते म्हणे आई मला खूप भूक लागली मला जेवण करायचं. मग त्या आईनं काय सांगितलं त्यांना अरे तू ते औषध आणलेलं आहे त्या औषधाने तू अगोदर चांगले साबणाने हात धुव आणि मग जेवण कर. त्यांनी सांगितलं काय आई हे औषधाचं काय याच्यावर वर कागदी बॉक्स आहे त्याच्यात आत काचेची बाटली आहे त्याच्यात ती पॅक आहे त्याला पूर्णपणे आवरण आहे आणि आता ते तू काय म्हणते हात धुवायला कारण मी पिऊन घेतो ना ते पिऊन घेतो म्हणे ते म्हणजे पिऊन घेतो तुला माहीत नाही का वर नाही का त्याच्यावर लिहिलं इट इज पॉयझनस टू हेल्थ. हे मरण्याचं बनण्याला कारण होणार आहे तू ते म्हणे नाही पण मला अनुभव कुठे आलाय म्हणे. ते म्हणजे अशा गोष्टीचा अनुभव घ्यायचा नसतो. मग ते म्हणे संसार दुःख तू भोगलंय मग त्याचा अनुभव कशाला घेऊन आम्हाला पुन्हा सांगते त्याचा अनुभव घेण्याचं काय कारण नाही म्हणे असं सांगायचं. तर रूप जो संसार त्याचा नाश व्हावा. ज्ञानोबारायांनी तर याच्या पुढं सांगितलं. इथं शंकराचार्य काय सांगतात जन्म आणि मरण यांना काय म्हणतात संसार असं म्हणतात. ज्ञानोबाराय तर म्हणतात जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर याच्या पुढं आम्ही भाष्यकाराचंही तेच मनोगत आहे पण ते सांगण्यात विसरले किंवा त्यांना कमी वेळ मिळाला. आता ज्ञानोबाराय तुम्हाला असं म्हणतात खरा संसार म्हणजे काय आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोक म्हणे संसार हान. या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं हे संसार नाही. जन्मणं आणि मरणं काही नाही कारण जन्मणं आणि मरणं कोणाला आहे शरीराला. शरीर आहे कल्पित त्या कल्पिताचं काय स्वप्नात जन्म झाला आणि स्वप्नात मरण झाला. तू जागं झाल्यावर कोणी शोक करत बसले का त्याचा नाही. तसं त्याला खरं मानलं तर आहे की नाही. आणि हे खरं मानून एक माणूस म्हणतो ह्यांनी मला स्वप्नामध्ये खूपच त्रास दिला आहे आता मी जागृतीचं त्यांचा बदला घेतो असं कोणी करतंय का. आणि जर करायला लागला यांनी मला स्वप्नात मारलंय मी दिगंबर महाराजांचं त्या ठिकाणी त्याचं वसुली करणार तर तुम्ही काय म्हणणार की याला पहिल्यांदा आता येरवडा जवळच आहे की नाही. म्हणजे वेडेपण आहे. तसा संसारामध्ये दुःख आहे असं मानणं हेच काय मुळात हे वेडेपण आहे. खरं दुःख कशाला मानलं पाहिजे संसारातलं जन्म आणि मरण हे सत्य आहे हे साचची जे का मानणे हे सत्य आहे असं जे मानणं त्याला म्हणतात संसार. त्याला जीवलोक म्हणे संसार हन त्याला आम्ही संसार असं म्हणतो. म्हणजे आपल्याला जेव्हा खरा मोक्ष होईल तेव्हा आपलं जन्म मरण चुकलं हे जर वाटत असेल तर आपलं ज्ञान कच्चं आहे. आतापर्यंत मी जन्म मरण खरं मानत होतो ते खोटं आहे. लक्षात आलं ना. जन्ममरण मिथ्या आहे असं जर कळलं तर मग खरं तत्वज्ञान त्याला झालं किंवा तत्वज्ञानाची ती परिपक्व लक्षात आलं ना परिपक्व अवस्था झाली. आणि यासाठी असे ते
शिष्य विचारतात की गुरुजी आम्हाला परमानंद रूप ब्रह्माची किंवा परमानंदाची प्राप्ती व्हावी, आणि दुसरं जन्म मरण हे जे आहेत ते त्याच्यामुळं होणारं जे दुःख आहे, आणि ते दुःख ज्या संसारात म्हणजे ज्या देहाला आल्यावर होतं. थोडक्यात काय, जन्म मरण दुःखरूप संसाराची निवृत्ती व्हावी म्हणजे आमचा शेवटचा जन्म असावा, यानंतर आम्हाला परत जन्माला यावं लागू नये, अशा प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलो आहोत. इथं आपल्याला ज्ञानोबारायाने आपण येताना एवढं भांडण करून आलं, कोणी कामाचा कंटाळा करून आलं आहे की नाही, परंतु इथं आल्यावर हे धडे आपल्याला देतात. अरे तू केलं ते काय आहे, योग्यच आहे. आता त्या संसार दुःखातून तुझी करण्याचं साधन आपणास शरण आलो आहोत. आता कधी कोणी साधक आला तर त्याला विचारलं पाहिजे, तू आतापर्यंत काय केलं. तो म्हणतो की मला आता विचारसागर सांगा. बरं विचारसागर सांगा, पण त्याच्या आधी काय केलं तू. विचारसागरच का तुला ऐकावं वाटला, याचं तर काही शहानिशा व्हावी का नाही, म्हणून त्याला विचारतात की तू आतापर्यंत काय केलं. तर ते म्हणतात मी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु पराकाष्ठा करून त्याचा काही उपयोग झाला नाही. असं तो आता त्याचं जीवनाचा पूर्व इतिहास कथन करतो. तो म्हणतो निषिद्ध हेच आहे ना, नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्या न पवती याच्या दारवंटा. त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण मी जाऊ शकलो नाही. मला पाहिजे होतं अविनाशी सुख. मला वाटलं का शब्द स्पर्श रूपरसगंध यांनी मिळेल, धनाने मिळेल, पत्नीपासून मिळेल, मुलांपासून मिळेल, समाजापासून मिळेल, पण कुठेही मला सुखाचा लेशसुद्धा प्राप्त झाला नाही. तीच गोष्ट तो सांगतो. यासाठी निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे अनुष्ठान आणि ईश्वरोपासनाही पुष्कळ केली, परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. काय की ह्या वेदांताचं चिंतन करताना इथं हे जे वाक्य दिले त्या वाक्याचा अर्थ असा आहे. तो काय सांगतो की मी निषिद्ध कर्माचा त्याग केला. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की एक महन स्वामी महाराज सांगायचे, आचारभ्रष्टी सदा कष्टी. ज्या मनुष्याला सदाचारी नाही, नीती आणि धर्मशास्त्राने जे सिद्धांत सांगितलेले आहे आचाराचे, त्या आचार जो पाळत नाही, तर असा आचारहीनान पुनंती वेदाहा. जो आचारहीन पुरुष आहे त्या पुरुष, बरोबर आहे का, आचारहीनम न पुनंते वेदाहा. जो मनुष्य आचारहीन आहे, सदाचारी नाही, त्याला वेदसुद्धा पुनीत करू शकत नाही, पावन करू शकत नाही. तेव्हा गुरूंनी सांगण्याच्या अगोदरच सांगतो की ह्या जीवाकडून म्हणजे तुमच्या समोर बसलेला मी, माझ्या जीवनामध्ये मी निषिद्ध कर्म केलेलं नाही. म्हणजे ही पहिली गोष्ट आहे. म्हणतो तो निषिद्ध कर्माचा मी त्याग केला आणि विहित कर्माचे अनुष्ठान केले. म्हणजे विहित कर्म म्हणजे वेद विहिता धर्म. वेदाने जे करा म्हणून सांगितलं ते केलं, आणि वेदाने जे करू नका सांगितलं ते मी केलं नाही. म्हणजे निषिद्ध कर्माचा परित्याग केला आणि विहित कर्माचं अनुष्ठान केलं. अहो पण विहित कर्माचं अनुष्ठान केलं तर तुला काय होईल. जे केलं, कोणती गोष्ट कर्त्याने केली, कर्माने प्राप्त झाली, क्रियेने प्राप्त झाली का त्याचं फळ विनाशी आहे का अविनाशी आहे. यत् कृतकम तद अनित्यम. जे केल्याने एखादं फल मिळतं. समजा तुम्ही बाहेर गमन क्रिया केली आणि एखादं फळ मिळालं तुम्हाला, फल म्हणजे एखादी वस्तू मिळाली, ती कायम तुमच्याजवळ राहील का, प्राप्त झाली होती का नाही. पण ज्या तिथी प्राप्त झाली त्या तिथी निवृत्तही होणार आहेत. म्हणून क्रियेने किंवा कर्माने मिळणारं जे फल आहे ते फल शाश्वत नसतं. म्हणून या ठिकाणी निषिद्ध कर्म केलं नाही, परंतु विहित कर्म मात्र केलं. परंतु विहित कर्म केल्याने अनित्यच फलाची प्राप्ती होते. मग लोकांनी सांगितलं की तुम्हाला काय केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. की जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तेरी. आम्ही एका इष्टदेवतेची भरपूर उपासना केली, परंतु आम्हाला त्याच्यातूनही ते सांगतात त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही.
फलं प्राप्त झाली नाही असं नाही. तुम्ही म्हणा मग कर्मानुष्ठान करायचंच नाही असं नाही. त्या कर्मानुष्ठानाचं फक्त निषिद्ध कर्म केलं तर नरक मिळतं, विहित कर्म केलं आणि सकाम केलं तर स्वर्ग मिळतं, परंतु निष्काम केलं तर चित्तशुद्धी होते. पण फळ नाही मिळालं, पण ते काय होतं, फक्त चित्तशुद्धीपर्यंतच तुम्हाला नेतं. निष्काम कर्मसुद्धा चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताची शुद्धी होते, तुम्हाला त्याच्यापासून वस्तूची उपलब्धी होत नाही. त्यामुळं नंतर दुसरा प्रांत पाहिला वेदाचा, हा झाला कर्म प्रतिपादन करणारे वेदाचे मंत्र. दुसरे जे उपासना प्रतिपादक मंत्र आहे त्यांचा आश्रय गेला आणि उपासना केली, पण त्याच्यातून फक्त चित्ताची स्थिरता झाली. आता एकदा कपडा धुवून व्यवस्थित केल्यानंतर पुन्हा साबण लावून परत परत धुतला तर फाटेल का, तो आणखी शुद्ध होईल, फाटेल. मग त्यामुळे कर्माचं फल एकदा चित्तशुद्धी झाल्यावर तिथून पुढे कर्म करून काही उपयोग नाही. उपासनेचं फल काय आहे, चित्ताची स्थिरता, चंचलता जाणं अंतकरणाची. आमचं अंतकरणातली चंचलता निघून गेली, नंतर अंतकरणातली पापवासना निघून गेली. पण आम्हाला काय पाहिजे होता, परमानंद दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. हे फल प्राप्त झालं का? हे फल आम्हाला प्राप्त झालं नाही. आम्ही आता तुमच्याजवळ जी इच्छा प्रगट केली तीच आमच्या जीवनातली मुख्य इच्छा आहे, पण ते कर्म आणि उपासनेने आम्हाला प्राप्त झालं नाही. खरं सांगा, याच्यामध्ये कर्म आणि उपासनेची निंदा केलेली आहे का? हां, मग का कर्म उपासना निष्फल असते असं सांगितलंय का? का कर्म उपासनेचं फल परिपूर्ण नाही हे सांगितलंय? आणि हे करत असताना जरी तुम्हाला वरवर त्याची निंदा केल्यासारखी दिसली तरी ती निंदा करण्यात तात्पर्य नाही. याला म्हणतात, आपण पाहिलं ना पहिल्यांदा षडलिंगपूर्वक, त्याच्यात अर्थवाद नावाचं एक लिंग आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची स्तुती करण्यासाठी दुसऱ्या वस्तूची निंदा करणं, याच्यासाठी याला म्हणतात अर्थवाद. तसा तो अर्थवाद आहे की या ठिकाणी आम्हाला नही निंदा निंदितुम प्रवर्तते, निंदा करण्यासाठी नसते, विधेयम स्तोतुम, आपल्याला जे सांगायचे त्याचं स्तुती करण्यासाठी ती निंदा केलेली असते. आता इथं कर्म आणि उपासनेने त्याला सुख, शाश्वत सुख प्राप्त झालं नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही ईश्वराची उपासना केली, ते चित्त स्थिर झालं, परंतु आम्हाला इच्छित फल जे होतं परमानंद प्राप्ती, ते फल काही प्राप्त झालं नाही. एवढेच नाही तर उलट संसार बंध जास्तच होत गेला आणि त्याच्यापासून आम्हाला उलट संसाराचं बंधन जास्त झालं. आता संसाराचं बंधन जास्त झालं, इथे एवढा अर्थ घ्यावा की संसार बंध, कर्म उपासना केल्यावर तुमचं चित्त शुद्ध झालं, चंचलता गेली, म्हणजे तुमचा काही का होईना बंधन निवृत्तीसाठी मदतच झाली का नाही त्याची. आणि तो बंधन अधिकच काय झालं, दृढ झालं. म्हणजे एखादं याचं बंधन दृढ होणं याचा अर्थ पहा की या ठिकाणी जर एखादा मनुष्य अगदी अग्निहोत्रादी तंतोतंत करत असला तर मी कर्म, माझं कर्म, आम्ही अग्निहोत्री ब्राह्मण आहोत असं म्हणून त्याला अभिमान वाढला की नाही त्याचा. मग अभिमान वाढला की संसार बंध अधिक दृढ होईल का सैल होईल, शिथिल होईल, आहे की नाही. मग तो उपाय झाला, तो अपाय झाला की नाही. बरं असं आहे, हे एखाद्याने कर्माचं खूप अनुष्ठान केलं किंवा उपासना खूप व्रतवैकल्य करून केली तर जास्त करून ज्ञानोबाऱ्या काय म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. त्याला उलट त्या कर्माचा काय झाला, अभिमान झाला. आणि ज्याच्याजवळ अभिमान झाला की त्याला, पुरुषाला, देवाला अभिमान सहन होत नाही. तिळभरी जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. काही लोक उपासक असतात, उपासना केली तरी त्यांना सुद्धा त्याचा काय होतो, अभिमान, की आम्ही पाठीत 2:30 वाजता गंगा स्नान करून 3 वाजता जपाला बसतो आणि 9 वाजेपर्यंत एकाच आसनात करतो. सांगितलेलं काय, 3 तासाची मर्यादा योगशास्त्राने सांगितले आसन सिद्धीची, आम्ही 6 तास बसतो. हे काही सामान्य काम नाही, आहे का नाही. म्हणून ते म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. एकच परमार्थाचं साधन आहे. नाथ महाराजांनी, ती ओवी आठवत नाही मला किंवा पाठही नाही, तर त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी उदाहरण दिले. समुद्र जे आहे त्या समुद्रातून मीठ जन्माला येतं की नाही, बरोबर ना. आणि रत्नसुद्धा कशापासून जन्माला येतं,
समुद्रातूनच जन्माला येत आहे की नाही. मिठाची किंमत किंवा रत्नापेक्षा जास्तच असते. तर हे नाही का, हा म्हणजे मिठाची किंमत रत्नापेक्षा कमी असते. मिठाची किंमत रत्नापेक्षा, बोला ना, कमी. मग त्याला कशाला घाबरतं? त्याचं कारण माझ्या लक्षात आलं, त्यांचं लक्ष होतं पण त्याच्याविषयी आत्मविश्वास नव्हता, म्हणजे अगोदर विचलित झालं होतं. तर नाथ महाराजांनी उदाहरण दिलंय की रत्न जे आहे ते रत्न आणि मीठ. आता मीठ किती क्षुल्लक आहे का नाही, पण मीठ जर समुद्रात टाकलं तर मीठ विरघळून जाईल का नाही, पण रत्न टाकलं तर जाईल का नाही. म्हणून रत्न मौल्यवान आहे, म्हणून तो रत्नपारखेच्या दुकानापर्यंत त्याचा प्रवास होतो आहे की नाही, रत्नपारखेच्या दुकानापर्यंत. आणि याला मात्र समुद्रातून बाहेर काढून रत्नपारखेच्या दुकानात एखाद्या चांगल्या प्रकारच्या सुवर्णाच्या अलंकार करताना त्याच्यामध्ये ओवन करतात. आणि मग ते उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे आणि त्या स्त्रीनं त्याच्या नथेमध्ये ते रत्न घातलं तर त्याच्यामध्ये असणारं, त्या नाकामध्ये असणारा जो श्लेष्म आहे त्याचा संबंध येतो का नाही त्याला. मीठ बिचारा गेलं समुद्ररूप होऊन, पण यांची परिस्थिती काय झाली, यांना संगती जी घडली ती श्लेष्म्याची संगती घडली का नाही त्याला. म्हणून तो म्हणतो की ईश्वरोपासनाही पुष्कळ केली परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. एवढेच नाही तर उलट संसारबंध जास्तच होत गेला. सत्कर्माचरण आणि उपासनानुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली तरी त्यापासून जन्ममरण रूप संसार चुकत नाही. कारण हे जे उपाय केले, आम्ही सत्कर्माचं अनुष्ठान केलं, ईश्वराची उपासना केली, परंतु त्यात आम्हाला फल काय पाहिजे होतं, संसाराची निवृत्ती. पण हे फल झालं का आम्हाला? झालं नाही. जन्ममरण रूप संसार चुकला का? चुकला नाही. का या साधनामुळे उलट संसार बंध अधिक दृढ होत गेला, अधिक घट्टच होत गेला. तिथं गेला का? कारण तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात देवाला सहन न होणारी गोष्ट कोणती? अभिमान. आणि याच्यामधून नेमका काय होतो? अभिमान. याचा अर्थ असं नाही समजायचा अभिमान होतो म्हणून आम्ही कर्म करतच नाही, असं नाही. हे होण्याची शक्यता असते. आणि असे आता जे हे करून ज्ञानाकडे प्रवृत्त झालेले लोक आहेतच की नाही, पण असे किती हे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव हा सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. ते म्हणजे नाही पण तुम्हाला स्वर्गात गेलं, दिव्य भोग आहे, अमृत आहे, चिंतामणी आहेत, कल्पतरूची कोठार आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, असं जरी सांगितलं परंतु ते तर सुद्धा तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम शिने पुण्यमर्त्यलोकम विशंती एवं त्रयी मनुप्रपन्ना गतागतम कामकामा लभन्ते. तिथं सुद्धा जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य व क्षणभंगुरच. तिथं भोग असले तरी ते अनित्यच आहे की नाही, ते क्षणभंगुरच आहेत. कारण ते कायमचे राहतात का? का तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ परतोनी का येऊ लागती माघारे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपून येते तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का आपण म्हणतो तर कारण हे सांगतात ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मृत्यू लोकात यावे लागते, ते लागतेच. पुन्हा त्यांना जन्ममरण प्राप्त होतेच. म्हणून त्या भोगांचा आनंद अनित्य आहे. पण तिथं काय भोगामध्ये आनंद नाही मिळत का? तिथं काय ते भोग रुततात का? त्याला त्रास होतो. चिंतामणीच्या सडकावरचा चालायचं म्हणजे, कल्पवृक्षाच्या छायेला बसायचं म्हणजे हे काही त्याला आनंद आहे, पण तो किती? जोपर्यंत छायेत आहे तोपर्यंत आहे की नाही. मग तो आनंद कसा आहे? अनित्य आहे. आम्हाच तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्ममरण दुःखरूप संसाराचे निवृत्तीची इच्छा आहे. आम्हाला जो आनंद पाहिजे तो कोणता आनंद पाहिजे? परमानंद. आणि ज्या दुःखाची निवृत्ती पाहिजे ती कशी पाहिजे? लयरूप. बोला ना. हा, ती निवृत्ती कोणती पाहिजे? कोणाला पाहिजे? आम्हाला. असं कोण म्हणतो?
हा बास असं म्हणायचं. हे असं कोण म्हणतो? आम्ही म्हणतो. शिष्य तर म्हणत असेल तो काही असो, पण आम्हीच म्हणतो आहे की नाही. म्हणून अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्ममरणरूप दुःख संसाराच्या निवृत्तीची आम्हाला इच्छा आहे. म्हणून आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगावा, म्हणजे त्या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ. तेव्हा आम्हाला आता हे उपाय आम्ही केलेलेच आहे की नाही, हे सर्व आमचं करून झालं का. एक मला वाटतं ओम नमो भगवते वासुदेवाय अभंगामध्ये एक चरण आहे काहीतरी असं, हे असं आम्ही अनेक साधनं केली, परंतु आम्हाला जोपर्यंत आम्ही ते जसं आहे ना, हा असं सांगा, जप तप तीर्थ अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थ व्रत यम नियम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान द्या न लगे वाराणसी मरणे. केशव अच्युत माधव स्मरता होय पातक हरणे असं सांगितलेलं आहे. तसं कितीही जरी उपाय केले तरीसुद्धा ते उपाय काय होऊ लागतात, अपाय होऊ लागतात. कृतकृत्यतेचा आम्हाला अनुभव येत नाही. तेव्हा ही परमानंद प्राप्ती होईल आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल. याचा जर काही उपाय असेल तर तो तुम्ही आम्हाला सांगावा, त्यामुळं आम्हाला कृतकृत्यतेचा अनुभव होईल. अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक. जर आम्हाला दुसरं काही सांगू नका, आम्हाला आमचं ठरून गेलेलं आहे मनुष्य देहाचं सार्थक कधी झालं तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे जर आम्ही याची देही याची डोळा करू शकलो तरच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं तो म्हणतो. नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक तो काय, नाही तर पशु काय नाही, पण तुम्हाला किती चांगले चांगले भोग मिळतात, किती स्वातंत्र्य, तर तो म्हणतो काही नाही. ते सगळ्यांचा विचार केला तर आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मिळतात पशुभीर नराणाम. पशु आणि माणसांना सगळे सारखे. मग फरक काय आहे? फरक एवढाच आहे, काय, ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हिनः पशुभिः समानः. फक्त मनुष्यात ज्ञान आहे एवढाच विशेष आहे, त्याच्या सगळं बुद्धी फक्त दिलेली आहे. स्वामी अखंडानंदांनी सांगितलं की एवढाच फरक आहे की या ठिकाणी मनुष्य देहात असं सांगतो. आता विषय थोडं विषयांतर होईल. त्यांनी सांगितलं आहेत आणि मनुष्य आहेत याच्यामधला एक भेद असा दिसून येतो की मनुष्याला जी वाणी ती पशुला आहे का? आपले विचार सांगण्याचा अधिकार काही नाही. बरं, त्यांना काही सुखदुःख होत नसतील का? परंतु त्यांना बोलता येत नाही. त्यांच्या त्या नुसता जो काही ध्वनी असतो त्या ध्वनीवरून आपण त्यांच्या सुख, मांजर म्हणा, गाई हंबरते, त्याच्यावरून आपण कल्पना करतो, पण त्यांना व्यक्त करण्याचं सामर्थ्य नाही. तसंच त्यांना आपल्या अंतःकरणात असणारे जे सुखदुःख आहे त्या सुखदुःखाचे भाव जे आहे ना ते चेहऱ्यावर व्यक्त करता येत नाही की नाही. त्याची नाराजी आहे किंवा काय आज काहीतरी झालं विशेष, कशावरून तुम्हाला काय कळलं विशेष, काय आनंदी दिसता आहे की नाही, आज तुम्हाला काही झालंय का, याचा अर्थ आज तुम्ही काहीतरी दुःखी दिसता. म्हणून त्यांनी सांगितलं हे तर जाऊ द्या ब्रह्मज्ञान, पण मनुष्याने आपल्याला दिलेल्या वाणीचा सदुपयोग करायचं शिकलं पाहिजे आणि चेहरा प्रसन्न ठेवला पाहिजे. एवढं जरी केली तरी तो मानव आहे, म्हणजे ज्ञान ओळखण्या इतका तरी आहे. आहार निद्रा जरी असली तर आहे की नाही. म्हणून त्याला सदा प्रसन्न असलं पाहिजे, नाहीतर फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी असा तो नसला पाहिजे. म्हणून या दोन गोष्टी तरी आहेत. आणि नंतर ब्रह्मज्ञान झालं हे तर खरं त्याच्या जीवनाचं सार्थकच आहे. म्हणून सांगतात म्हणून आपण नाहीतर आमच्यात आणि पशुत फरक तो काय, याकरता परमानंद प्राप्तीचा व जन्ममरणरूप संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगावा. ते गुरुजी आश्चर्यचकित बघून याचं व्याख्यान ऐकत राहिले. याला मग त्यांनी शेवटी त्याला विचारलं तुला नेमकं म्हणायचं काय? मला हेच म्हणायचं आहे की परमानंद प्राप्ती कशाने होईल आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कशाने होईल त्याचा उपाय तुम्ही आम्हाला सांगावा, यासाठी मी आलेलो आहे. स्वामी महाराज जेव्हा घर सोडलं तर ते आत्महत्या करायला गेले होते. पण आत्महत्या ते रेल्वेवर झोपले आणि तिकडून गाडी आली
त्या विसापूरला गाडी आली. आता त्या गाडीच्या रुळावरचा आवाज लवकर कळतो ना. एक फरलांगावर गाडी आल्यावर पटकन त्यांना ते गाथा वाचत होते पूर्वी त्याच्या अगोदर, तर त्यांना मरण मागे तो गाढवाचा बाळ हे चरण आठवलं आणि ते लगेच बाजूला झाले. त्याच गाडीत बसून ते केडगावला गेले. ह्याच्यामध्ये कशासाठी सांगत होतं ते गेलं तर बरं. हां ते गेले केडगावला गेले. त्यावेळेला तिथे एक नारायण महाराज म्हणून सिद्ध पुरुष होते. तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मग विचारलं तुम्ही कशासाठी आले काय. तर त्यांनी सांगितलं मी आमक्या ब्राह्मणाचा सोरेगावचा मुलगा आहे आणि मला काही समाधान लागत नाही म्हणून मी घरी सोडला आणि इथं आलो तुमचं नाव वगैरे ऐकून. त्यांनी काय हरकत नाही. तिथं समोर एक औदुंबराचं झाड होतं. त्या झाडाखाली बसून तो 108 याची पारायण कर गुरुचरित्राची. त्यांनी गुरुचरित्राची पारायण केली 108. तिथं फार त्यांचं लोकांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी होती. मग ते लोकांना सत्यनारायण करायला सांगायचे. कधी कधी 108 सत्यनारायण एकाच वेळेला करायचे एकत्र येऊन त्यांच्या आश्रमामध्ये. असं ते काळ गेला त्यांचा. 6 महिने झाल्यावर त्यांनी एक दिवस त्यांना म्हटले का रे श्रीधर तुला इथं 6 महिने झालं बरं वाटतं का तुला, म्हणजे तू समाधान काही तुला म्हणतो समाधान पाहिजे तर मग तुला आता समाधान वाटतं का. ते म्हणजे समाधान तर वाटत नाही पण असमाधानामध्ये जास्त वाढ झाली म्हणे असं त्यांनी सांगितलं. उलट माझं बिघडलं म्हणे इथं आल्यापासून. मग ते म्हणले का बरं. तर ते म्हणे मी ज्याच्यासाठी आलो ते काहीच नाही. तुमचे सत्यनारायण हे चालले गुरुचरित्राची पारायण केली पण मला जे काही पाहिजे ते मला समाधान वाटलं नाही. मग त्यांनी विचार ते सिद्ध पुरुषच होते महापुरुष होते. त्यांनी विचार केला. ते म्हणे तू इथं तुझं समाधान होणारच नाही तू आळंदीला जा. आणि मग इथं 2 दिवस घाटावर राहिले स्वामी महाराज. 2 दिवस घाटावर माऊलीच्या समाधीला कवटाळून म्हणायचे की मला कुठंतरी योग्य पुरुषाकडं नाही माझं समाधान तूच कर. मग ते एका ब्राह्मणाने त्यांना भेट घालून दिली गुरुची. त्यांच्याकडे शिकले. असं झालं त्याचं. तर तसा हे काय म्हणतात आम्हाला काय आहे आणि जन्ममरण निवृत्तीचा उपाय सांगा. आम्हाला दुसरे उपाय सांगून काही उपयोग नाही. मुमुक्ष आला का त्याला उपाय सांगितला पाहिजे. मोक्षाचा उपाय सांगितला त्याला तुम्ही कर्मन उपासना योग साधनं सांगून काही उपयोग नाही. आणि अशी आपले चरणी प्रार्थना आहे. आता ही शिष्याने गुरूंच्या चरणी प्रार्थना केलं. मग आता गुरुजी विचार करतात की याला कोणता उपाय सांगावा. तर उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा म्हणायचं का तुमच्या म्हणून. त्यांचा घसा झाला पण त्यांची कृपा तुमच्यावर होत नाही त्याला काय करणार आहे. वातावरण होतं आवाज चालला होता प्रत्येक वेळी काय चाललं.